संघ मात्र जिंकवला त्याने. तर सर्वेश या, साहिल या. किशोर शेठ खानावकर, हा विजय शेठ यांचे छोटे बंधू, मोठे बंधू किशोर शेठ यांच्या वतीने 10,000 रुपये संघासाठी. यस, प्रीतेश चौधरी यांच्या वतीने 500 रुपये आणि सुजित शेठ संदीप शेठ म्हात्रे यांच्या वतीने 2,000 रुपये साहिलसाठी आणि टीमसाठी 5,000 रुपये आणि टिंकासाठी 1,000 रुपये. टिंका या, हा हो इकडनं आला. संदीप शेठ यांच्याकडून 1,000 रुपये, बबल्या विकी यांच्याकडून 1,000 रुपये. टिंकाने आज गाजवलाय फिल्डिंग मध्ये, जबरदस्त. चला सामनावीर आपण देतोय. हा नावड्याचे पवन म्हात्रे यांच्या वतीने 5,000 रुपये होते. साहिल झालेसाठी तुम्हाला जीपे येतील बघा. साहिल, क्या बात आहे. चला मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. तर या सामन्याचा सामनावीर साहिल जले ठरतोय मेगा फायनलचा सामनावीर. तर चला संदीप शेठ आहेत का इथे? संदीप शेठ, विजय शेठ, आमचे किशोर शेठ, यावा आपण व्यासपीठावरती या. संतोष शेठ चौधरी, संतोष शेठ या. तर मॅन ऑफ द मॅच आपण देतो इथे साहिलला. यस, अभिनंदन साहिल. ऋषभ जले यांच्या वतीने 500 रुपये. यस, तुषार जलेसाठी 500 रुपये दिले ना. ओके ओके. चला ओके. यस, आपण इथे एक सन्मान घेतोय. संतोष चौधरी यांचा आपण सन्मान घेतोय. बाबले सुजित आणि आमचे मुन्ना शेठ इथे आलेले आहेत बघा. मुन्ना शेठ यांनी मगाशी देखील त्यांना आवाज दिला होता. मुन्ना शेठ या व्यासपीठावरती. विजय शेठ खानावकर, आमचे किशोर शेठ खानावकर, बंटी पाटील बघा सगळी मंडळी आहेत. आमचे भाया शेठ, सचिन, मनोज कडव, पद्माकर पाटील, समीर शेठ पाटील, तसेच आमचे समीर भगत, अश्विन, आशिष जाधव आहेत. तर सोनू भगत, गोपाल भगत. तर या आपण. यस, मुन्ना शेठ. यस, घे म्हणते मुन्ना शेठचा सरकार घ्या. तर आमचे मुन्ना शेठ भगत यांचा सन्मान आपण इथे घेतोय. आणि आमचे
नाही, खरोखरच मानाची स्पर्धा जिंकली आहे ती कलंबोली संघाने. भोंडकडे संघाचं देखील तेवढंच कौतुक करूया. त्यांनी देखील खूप प्रयत्न केले. तर यस, आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळतोय. या स्पर्धेचा 8म क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो संघ आहे 8011 खेरणे. तर 8011 खेरणे टीम अक्षय या. चला, आमची सर्व नरेश नाईक, अनिलदादा पाटील, चला सर्वांनी या. चंद्रकांत नावडेकर, विकास पाटील यावं आपण. सुजित मात्रे या, मुन्ना शेट या, ते सगळे आपलेच आहेत या. बाबल्या, विकीट, सर्वेश, परेश, चला या सर्वांनी. बक्षीस वितरण आपण इथे करतोय. या स्पर्धेचा 8म क्रमांक देऊन सन्मानित केला जातोय तो 8011 खेरणे संघाला. रोख रक्कम 30,000 आणि त्यासोबत एक उत्कृष्ट ट्रॉफी. त्याचबरोबर 7म क्रमांक नागाव 40+ हा संघ ठरलाय. तर नागाव 40+ टीम चला आपण बाबल्याकडे देऊया. 30,000 रोख रक्कम, 30,000 आणि त्याचबरोबर ही ट्रॉफी. या स्पर्धेचा 6वा क्रमांक, रोख रक्कम 30,000, संघ ठरलाय हाल. चला विकी ठाकूर या. हा, विकी आणि बाबल्या. रोख रक्कम 30,000 आणि त्याबरोबर सुंदर ट्रॉफी. त्याचबरोबर या स्पर्धेचा 5वा क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो गावदेवी नेवाली टीम, NKN टीम. चला या, गावदेवी नेवाली संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि नक्कीच जबरदस्त परफॉर्मन्स त्यांनी दाखवला. तो संघ ठरला या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 30,000 आणि त्यासोबत सुंदर अशी ट्रॉफी. या स्पर्धेचा 4र्थ क्रमांक मानकरी ठरलाय राहनाल. भिवंडी वरून हा संघ आला होता. जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा देखील राहिलाय आणि राहनाल संघाला देखील चांगलं चेअरअप केलं आमचे बाबल्या, विकी, ओमकार. तर ही ट्रॉफी दिली जाते. रोख रक्कम 30,000 त्यासोबत ही ट्रॉफी. त्याचबरोबर या स्पर्धेचा 3य क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो संघ आहे शिवशक्ती खारघर संघ. तर शिवशक्ती खारघर संघाला विनंती आहे. चला, खारघरचे कोणी आहेत का? सूरज, ओमकार, रुपेश घरत. चला या खारघर संघ. जयेश पाटील या. या स्पर्धेमध्ये जबरदस्त त्यांचा देखील परफॉर्मन्स राहिलाय. खरोखरच अप्रतिम अशी सेमीफायनल आपण पाहिली. खारघर वर्सेस कलंबोली. मस्त सामना प्रेक्षकांनी एन्जॉय केला. या स्पर्धेचा 3य क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो संघ
शिवशक्ती खारघर, ते विश्वास पाटील आहेत, जयेश पाटील, सूरज पाटील, ओमकार पाटील आणि आमचे रुपेश घरत इथे येतात त्या संघाला. शिया S11 खारघर, शिवशक्ती खारघर हा संघ ठरला या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी. हॅलो, निधल्या कान वाघाला वाघ. योत घरच्या अजून काय आहे जीवन येत माझ्या घराची आजच्या गाणी दुनियादारी. धन्यवाद रुपेश. हे होते आमचे रुपेश घरात. तर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय संघ बोनकोडे 11 बोनकोडे संघाला विनंती करेन की या आपण. तर मी स्वप्नील नाईक साहेबांना विनंती करेन लालू शेट यावं आपण. सूरज आणि चेतन म्हात्रे, चेतन आहे का इथे? चेतन क्रिस्टल ट्रॉफी शॉप आमचे चेतन या. सूरज या तुम्ही पण. स्वप्नील शेठ तर या स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स ज्या संघाने दाखवलाय तो संघ ठरलाय या सामन्याचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 75,000 75,000 आणि त्यासोबत स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषक. तर अभिनंदन. आपण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हिट हा पारितोषिक देतोय. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे तर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे ज्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवला. अतिशय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. खरोखरच ताल्यांचा प्रतिसाद त्याने मिळवला. तो क्षेत्ररक्षक आहे देवराज भगत उर्फ टिंक्या, कलंबोलीचा टिंक्या. टिंक्या काय सांगशील? अरे काय निधल्यात काय? तिथंच ठेवती इथंच ठेव. फोटो काढा रे. विजय शेठ खानावकर आदर्श व्यक्तिमत्व. विजय शेठ या. खरं दर्शन आलभ्य झालं तुमचं आम्हाला कालपासून. खरं आम्ही बोलून दमलो पण विजय शेठचं आता दर्शन होतंय. या विजय शेठ स्टेजवरती यायचं आपण. ट्रॉफी दिल्यावर लावू आपण. तर उत्कृष्ट फलंदाज शिवशक्ती खारघर संघाचा ओमकार पाटील. तर विजय शेठ आमचे रमेश ठाकूर हे देखील येतात. विजय शेठ या व्यासपीठावरती. आमचे प्रदीप स्पोर्टचे संदीप शेठ कलाटे यांना देखील विनंती करेन की यावं. यस. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ओमकार. परंतु ओमकारने हा पारितोषिक खऱ्या अर्थाने सिनियरचा सन्मान केला गेला. विश्वास पाटील याचा
यांना हा पारितोषिक दिला जातो. विजय शेट यावं आपण. विजय शेट या. रमेश या. रमेश ठाकूर. तर अभिनंदन विश्वास, कारण एक आदर्श खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे सध्याच्या घडीला. हा क्रिकेट ओपनला 40+ मध्ये काय खेळ, अनेक आमच्या आवडीचा प्लेअर विश्वास पाटील. अभिनंदन. तर विजय शेट देखील इथे आलेले आहेत. तर सन्माननीय आमचे विजय शेट खानावकर यांचा आपण शुभ सन्मान इथे घेतोय. नाही नक्की, कारण आम्ही नाही राहू दे, असू द्या का असं कसं. तिथेच घे अनिल दादा. काल देखील खूप एन्जॉय त्यांनी केली, परंतु बाहेरून सामने पाहण्याचा ते आनंद जास्त लुटत असतात. पण तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये, या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. धन्यवाद. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आपण देतोय कंचन. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आहे, जबरदस्त गोलंदाजी ज्याची राहिली आहे तो गोलंदाज आहे साहिल मोहिते कलंबोली. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जबरदस्त राहिलाय तो कलंबोली संघाचा. कारण आज जे प्रेक्षक आपण कलंबोलीचे पाहिले, खरोखरच या संघाला जो चेरअप केला या कलंबोली गावाने तो अविस्मरणीय आहे. खरोखरच कॅप्टनने देखील मागाशी सांगितलं होतं की आमचा मनोबल आमच्या गावाने वाढवलाय, आणि खरोखरच तो दिसला. कारण जेव्हा पाठबळ तुम्हाला असतो त्यावेळेला तुमचा खेळाडू नक्कीच जिंकत असतात. येस, अभिनंदन साहिल. तर आपण प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, रोख रक्कम 35,000 रुपये कॅश प्राइज त्या खेळाडूला दिले जाईल. 2 गट आहेत, त्यामध्ये ABCD आणि EFGH. तर आपण EFGH या ग्रुपमधून जो खेळाडू प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरला, मॅन ऑफ द सिरीजचा, तो खेळाडू आहे ज्याने जबरदस्त या गटामध्ये खेळ करत आपला मॅन ऑफ द सिरीज वरती नाव कोरलाय. तो खेळाडू आहे नेवाली संघाचा धीरज काथारा. अप्रतिम खेळ त्याचा राहिलाय या स्पर्धेमध्ये. त्याला सुंदर अशी ट्रॉफी आणि त्यासोबत रोख रक्कम 35,000 रुपये. तर सिरीज इथे दिली जाते. ट्रॉफी थोडंसं मनोगत नक्कीच त्याचं आपण ऐकूया की काय धीरज कसं वाटतंय, आणि ही मॅन ऑफ द सिरीज तुला भेटली आहे या स्पर्धेमध्ये, काय सांगशील? नक्कीच स्पर्धा खूप छान होती, आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल मुरबी टीमचं धन्यवाद. सिरीज बद्दल काय सांगशील की 64 संघ खेळले आणि 64 संघांमधून या ग्रुपमधून तू इथे पुढे आला, काय सांगशील? आणि ॲक्च्युली बाईक या स्पर्धेमध्ये होती, पण बाईकचा इश्यू असा होतो मित्रांनो की विचार करत असेल की बाईक का नाही आहे, परंतु बाईक भेटल्यानंतर त्या बाईक फिरत असतात प्रत्येक टुर्नामेंटमध्ये, इथून तिथे तिथून इथे, आणि त्यामध्ये पण ते तुमच्या नाव करण्यासाठी बक्षीस कट होत असतात. मग ती पुन्हा विकण्याचा प्रॉब्लेम, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून हा आम्ही सुरुवातीपासून पहिल्या मॅचपासून तो डिसिजन घेतला
आणि प्रत्येक कॅप्टनला देखील त्याची सूचना दिली, म्हणून ते कॅश प्राईज आम्ही डायरेक्टली 35,000 ठेवले. म्हणजे नो टेन्शन, खेळाडूला देखील टेन्शन नाही आणि आयोजकांना पण टेन्शन आहे. काय सांगशील? खूप छान संकल्पना आहे. पैसे सुद्धा प्लेअरला यूज करायला मिळतात. बाईक काय भेटतात सगळ्यांना. यस, थँक्यू. ओके, हे होते धीरज. तर आपण या स्पर्धेमध्ये सेकंड प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ABCD हाय गटमधून जे संघ खेळले गेले त्याच्यातून ज्या खेळाडूने या सिरीजवरती आपलं नाव कोरलंय तो खेळाडू आहे ज्याने जबरदस्त परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये दाखवला, तो बोंडकोडे संघाचा जितेश राऊत. त्याच्यासाठी ही सुंदर अशी ट्रॉफी आणि त्यासोबत रोख रक्कम 35,000 रुपये देऊन या खेळाडूला सन्मानित केलं जाईल. बाबा अंतानी फक्त सावकासान, कारण स्पर्धा भरपूर आहेत. तर जितेश राऊत हा खेळाडू ठरला या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी. 35,000 रुपये रोख रक्कम आणि त्याला सुंदर अशी ट्रॉफी दिली जाते. जितेश, काय सांगशील? स्पर्धा आज स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषक तुम्ही खेळला आणि काय बोलशील या ट्रॉफीबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? नक्कीच स्पर्धा खूप चांगली होती. टीमचा परफॉर्मन्स देखील खूप चांगला होता. प्रथमतः मी कॉंग्रॅच्युलेशन बोलेन कलंबोली संघाला, ज्यांनी फायनल जिंकली. क्या बात आहे. तर हा बोंडकोडे संघाचा जितेश, त्याला हा पारितोषिक मिळाला आहे आणि त्यांनी देखील स्पर्धेचं आणि कलंबोली संघाचं देखील अभिनंदन केलं. आपण आता प्रथम क्रमांकाकडे वळणार आहोत. सुजय शेठ यावं आपण. यस, आमचे कलंबोलीचे जे मान्यवर आहेत. आणि चला, या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो कलंबोली संघ. अभिनंदन टीम कलंबोली. आणि इथे आमचे सन्माननीय नगरसेवक विजय शेठ खानावकर, मुन्ना शेठ भगत, सुजित शेठ मात्रे, अनिल दादा पाटील आमचे, त्याचबरोबर आमचे रुपेश तेलवणे, सर्व मंडळी, आमचे रमेश ठाकूर, संदीप खलाटे. सावकाश सावकाश, हाच तर जल्लोष आहे, हाच तर कलंबोली संघ आहे. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. कलंबोली संघाचा काल भैरवनाथ महाराज की. गणपती बाप्पा. क्या बात आहे. बघा हा जल्लोष. तर कॅप्टन संदेश कॅप्टन, खरोखरच थोडीशी प्रतिक्रिया आपण कॅप्टनची घेऊया, कारण 64 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. संदेश 64 संघ खेळले आणि एवढ्या संघातून चॅम्पियनशिप पटकावणं सोपी गोष्ट नाही आहे, पण तुम्ही पटकावले आणि कलंबोली संघाने दाखवून दिलं. आणि ओपिनियनमध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही जिंकतो ते आमच्या गावाच्या सपोर्ट बोले, आणि आज सपोर्ट आम्ही पाहिला. काय सांगशील? आमच्या गावाने आज आम्हाला पूर्ण सपोर्ट केला. पहिल्यांदा एवढा गाव आमचा मॅच बघायला आला असेल, याआधी कधी आला नव्हता. मी खास धन्यवाद करेल आमचे सुजित मात्रे, विजय कानावकर आणि पूर्ण आमचे गावाची कमिटी आहे, पूर्ण मेंबर्स आहेत त्यांचं मी. तर पुढल्या वर्षी ही स्पर्धा तर कलंबोली संघाचा कसा सपोर्ट राहील? ही स्पर्धा आमचीच आहे, ऑर्गनायझर पण आम्हीच आहेत, म्हणून आम्हाला टेन्शन. पुढच्या वर्षी आम्ही सहभाग घेणार. क्या बात आहे, जबरदस्त. आम्ही तशीच डायरेक्टली चिंटी तुमची फिक्स करतो. चला, अभिनंदन कलंबोली संघ. मुन्ना शेठ
विजय शेठ धन्यवाद. सर्वांचं आभार व्यक्त करतोय. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय कुमारी जीवा भोईर RMSK YCC मुरबी सिद्धी प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ मुरबी स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषक नवरात्रीचा हा थरार आपण इथे पाहिला. जबरदस्त परफॉर्मन्स, जबरदस्त ही स्पर्धा आयोजक कमिटीचं धन्यवाद देतोय. आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ही स्पर्धा समाप्त झाली. आणि नक्कीच सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवला. सर्व लाईव्ह असतील, अंपायर, कॉमेंटेटर आणि सर्व ग्रामस्थ यांचा आभार व्यक्त करून ही स्पर्धा इथे संपली. पुढल्या वर्षी नक्कीच याच जोमाने ही स्पर्धा सुरू होईल. तर धन्यवाद सर्वांचं. थँक्यू. थँक्यू. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket